गेल्या अनेक दिवसापासून सर्वच विरोधी पक्षनेते आहेत ते झालेल्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतचोरी झाली, कशा पद्धतीने मतदार याद्या यांच्यामध्ये नावं टाकण्यात आली आणि त्यासोबतच हा घोळ करून सत्ताधारी सत्तेवरती आले या संदर्भातला दाखला देत आहेत। परंतु आज रंगशारदा या ठिकाणी राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा होता आणि या मेळाव्यात थेट राज ठाकरेंनी ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या राहुल चिमनभाई मेहता यांनी बनवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने ज्या ईव्हीएम मशीनवरती आपण वोटिंग करतो, मतदान करतो त्याच्यामध्ये देखील घोळ होऊ शकतो याचा प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलेला आहे। आपल्यासोबत अमित उपाध्याय आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे ती गेल्या अनेक वर्षापासून या ईव्हीएम हटाव संघटनेसाठी काम करते, ईव्हीएम हटावसाठी काम करते। अमित उपाध्याय सोबत आहेत। तुम्ही प्रात्यक्षिक दाखवलं, राज ठाकरेंनी तुम्हाला या व्यासपीठावरती बोलवलं होतं, काय नक्की ह्या ईव्हीएम मशीनच्या मागे आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला काय दिसलं? मी राजसाहेबांना धन्यवाद देतो आणि ही जी आहे ती डेमो ईव्हीएम मशीन आहे ती राहुल चिमनभाई मेहतानी बनवली आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोटची चोरी सोबत कशी होऊ शकते ते आम्ही इकडे दाखवतो। मग ह्या मशीन आहेत त्या ज्या ओरिजिनल ईव्हीएम मशीन असतात त्यांच्यासारख्याच बनवलेल्या आहेत की त्यांच्या धर्तीवरती बनवलेल्या आहेत, कशा पद्धतीने? त्यांची धर्तीवर बनवले, हे इलेक्शन कमिशनची ओरिजिनल मशीन नाही आहे, पण त्याच्यामध्ये जे 2 हार्डवेअर वापरले गेले आहेत ज्यांनी चोरी होऊ शकते ते हार्डवेअर आम्ही दोघे इकडे घेतले आणि त्यातला एक आहे तो काळा काच आणि दुसरा आहे लाईट सेन्सर। त्याच्या माध्यमातून चोरी कशी होऊ शकते आणि चोरीची लपवणी कशी होऊ शकते ते दोघे आम्ही या डेमो ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत आहोत। आपण आता जो डेमो आहे तो पाहणार आहे, जो या मशीनवरती आहेत, जे थेट मतदान आहे ते या ठिकाणी केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। स्वतः अमित उपाध्याय आहे ते या ठिकाणी दाखवतात। अमित भाई, सांगा नक्की काय काय आहे या मशीनमध्ये सुरुवातीपासून? हां, आपण हे बघू शकता का मशीनचा व्हीपॅट आहे, त्याच्यामध्ये आपण कुठली वोटिंग नाही झाली, एक पण पावती नाही आहे आणि हे आपला बॅलेट आहे। इकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत तर आपण वोटिंग करून बघून डायरेक्ट मग पहिला वोट आपण केळ्याला दिलं। आता आपण केळ्याची पावती इकडे बघू तर केळ्याची पावती आपल्याला दिसली, पहिला वोटर आला त्यांनी वोट दिला, समाधानी होऊन गेला। त्यानंतर समजा दुसरा वोटर येतो, दुसरा वोटर पण कॉन्झिक्युटिव्ह वोट करतो, केळ्यालाच मतदान करतो। या प्रकारची चोरीमध्ये कॉन्झिक्युटिव्ह वोटर्स पाहिजे। तर त्यांनी केळ्याला मत दिलं, परत केळ्याची पावती बघू, 2 वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि समाधानी होऊन गेले। आता हे इलेक्शन संपलं आहे, आपण इलेक्शनचा रिझल्ट बघू। तर इलेक्शनचा रिझल्ट आपल्याला काय दाखवतोय का 1 केळा आणि 1 सफरचंद, म्हणजे कुठेतरी केळ्याचा 1 मत सफरचंदनी चोरला। पण आपण काय करणार ते व्हीव्हीपॅटमध्ये चेक करणार। भरपूर असे लोक बोलतात की 100% व्हीव्हीपॅटची मोजणी केली तर चोरी पकडली जाणार। तर व्हीव्हीपॅटची 100% मोजणी करून बघू तर आपल्याला इकडे काय दिसतंय, 1 सफरचंद समोर आहे आणि हा केळा आहे। पहिले आपण बघितली होती याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती, तर केळा आणि सफरचंद या प्रकारे केळाचा 1 मत सफरचंदनी चोरला। आता ही चोरी ही जो चोरी झाली ही कशामुळे झाली ते आपण बघू आणि त्यासाठी याच्यामध्ये 2017 लागलेला हा जो काळा काच आहे त्याच्यामध्ये सगळं घोळ होतो। तर हे काळा काच काढला आणि परत 30 वोटिंग आपण करत बघू तर काय होतंय ते। आता पहिला वोटर आला, त्यांनी केळ्याला मत दिलं। 1 मिनिट, मी पहिले पावती सगळं काढून घेतो। रिझल्ट करावा लागेल। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने या पहिल्यांदा जे मतदान केलं त्या मतदान केल्यावरती दोन्ही मतदान केळ्याला केलेले होते, परंतु जे मतदान आहे ते या ठिकाणी एक ॲपलला गेलं आणि एक केळ्याला गेलं। हा जो संपूर्ण घोळ होतो तो ह्या ब्लॅक काचेमुळे आणि ही आता ब्लॅक काच काय कमाल करते हे आता प्रात्यक्षिक आहे ते पुन्हा अमित उपाध्याय ते आपल्याला दाखवणार। तर आपण बघा, पहिला मत जे आहे ते केळ्याला दिलं, पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं। आपण केळ्याची पावती बघू, हे केळ्याची पावती दिसली, वोटर सॅटिस्फाईड होऊन गेला। जेव्हापर्यंत लाईट पेटेल तेव्हापर्यंत त्याला ही पावती दिसणार। आता लाईट पेटली आणि वोटर गेला, पण आता जर आपण बघणार तर हे काळा काचच्या मागे दुसरा वोटर जो येतो त्याला काहीच दिसणार नाही आणि याच्यामध्ये पावती अडकून पडली, म्हणजे प्रोग्रामला जर चोरी करायची आहे तर तो अशी पावती अडकून ठेवणार। आता काळा काचच्या मागे पावती अडकली आहे, दुसऱ्या वोटरला काय दिसणार नाही। दुसरा वोटर येतो आणि तो परत केळ्याला वोट देतो। बघा, आपण इकडे केळ्याला वोट देऊ आणि इकडे हा काय करतो, प्रोग्राम लाईट पेटवतो, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवतो आणि अंधार झाल्यावर, लाईट बंद झाल्यावर हे काय करणार बघा। म्हणजे आपण पाहिलं की केळ्याला मतदान केलं, परंतु ज्या वेळेपर्यंत अंधार होता, लाईट पेटत होती तोपर्यंत केळं ही आधीची पावती आहे ती दिसत होती, परंतु आता जर पाहिलं तर ज्यावेळी लाईट पुन्हा बंद झाली तर लगेच त्या ठिकाणी जे मतदान आहे ते या सफरचंदाला गेलेलं आहे। अशा पद्धतीचा हा घोळ आहे तो ईव्हीएम मशीनमध्ये होऊ शकतो, असा जे संपूर्ण उदाहरण आहे, प्रात्यक्षिक आहे ते अमित उपाध्यायांनी यांनी दाखवलं। या काळ्या काचेचं काय महत्त्व आहे, कधीपासून ही काळी काच आहे ती ईव्हीएम मशीनमध्ये यायला लागली, या संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार किंवा मग या संदर्भात काही आवाज आहे तो तुम्ही उठवलेला आहे का? जून 2017 मध्ये हा काळा काच लागलेला आहे त्याचं जवळपास, आणि त्यानंतर ही चोरी अशी शक्य होणार जर चोरीचा प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे।
तर आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्याकडून हा 40,000 रुपयाचा DD आणि हा पत्र 40,000चा DD दिला आहे आणि हा पत्र दिला आहे आणि त्यांना अशी मागणी केली आहे की जर तुम्ही तुमची मशीन आम्हाला विकता तर हा चोरीचा प्रोग्राम आम्ही त्याच्यामध्ये टाकून हा चोरी करून दाखवू. अजून हा पत्र हा 12 फेब्रुवारी 2024ला दिलेला पत्र आहे, याचा उत्तर अजून आलेलं नाही आहे. दुसरं एक दाखवलं तुम्ही ज्या ठिकाणी सेन्सरवरती ही मशीन आहे ती देखील काम करते. ती मशीन कशा पद्धतीने काम करते याचं काही प्रात्यक्षिक किंवा मग तुम्ही तोंडी काही या संदर्भात सांगू शकता? आपण याचा प्रात्यक्षिक बघू आणि त्यासाठी काळे काची पण गरज नाही आहे, फक्त आपण याने करू शकतो. तर मतदान चोरीचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन पद्धती आहेत. ज्या ठिकाणी सेन्सर आहे ते देखील EVM मशीनमध्ये आहे, ते लावण्यात येतं आणि याचा डेमो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा डेमो तर आपण याच्यामध्ये बघणार का जर याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे का बटन दाबल्यानंतर वोटर जो आहे तो 4 सेकंडचा आत निघून जातो, तर त्यातला जो लाईट सेन्सर आहे त्याला भान होईल का वोटर इकडे नाही आहे. तर कसं होणार का याच्यामध्ये जो लाईट सेन्सर आहे तो बटन दाबल्यावर मोजणार का माझ्यावर किती लाईट पडते, आणि जर वोटर 4 सेकंडचा आत निघून गेला आणि त्यांनी त्याच्या अगोदर पावती नाही छापली तर त्याला दिसणार काय तिकडे फक्त लाईट सेन्सरला माहीत पडणार का माझ्यावर उजेड जो पडतोय तो जास्त आहे, म्हणजे वोटर तिकडून निघून गेला आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी करू शकतो. तर आपण इकडे हे करून बघू. आता मी इकडे लाईट सेन्सर वोटर जो आहे तो तुम्हाला डेमो दाखवतोय की ज्याच्यामध्ये वोटर निघून गेला आहे. तर वोटर आता आपण बघणार इकडे आपण केळ्याला मतदान करतोय, हे आपण उघडून पण बघू शकतो. केळ्याला मतदान करतोय तरी इकडे वोटर निघून गेला आहे, तर काय होते बघा, वोट सफरचंदाला गेला. कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे का वोटर जर तिकडून निघून जातोय आणि सेन्सरवर लाईट एक लेवलच्या वरती पडते तर तो काय करणार, त्याला समजणार का वोटर इकडून निघून गेलाय आणि तो चोरी करणार. नक्कीच अशा दोन पद्धती आहेत ज्या माध्यमातून ह्या बॅलेट पेपर आणि ज्या ठिकाणी आपण VVPॅडवरती जे वोटिंग करतो ते ह्या ठिकाणी आहेत. जी पर्ची येते, जी पावती येते ती भिन्न भिन्न या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या ज्या प्रोग्रामिंग आहे ते प्रोग्रामिंग आपण पाहतो की इलेक्शन होतं, इलेक्शनच्या आधीच 2 ते 3 दिवसापासून या EVM मशीन आहेत त्या सेंटरवरती आणल्या जातात. तर हा संपूर्ण कार्यक्रम आहे, हा जो प्रोग्राम आहे तो कधी वर्क करतो आणि त्या संदर्भातलं काही फंक्शन त्यामध्ये टाकण्यात येतं का? बघा काय आहे की जेव्हा RO सगळी यादी तयार करतो आणि फॉर्म परत घेण्याची लास्ट लिस्ट निघून जाते, त्यानंतर जो तयार केलेली यादी आहे ते यादीची सॉफ्ट कॉपी VVPॅटमध्ये टाकावी लागेल दर इलेक्शनसाठी. तर त्याच्यासोबत जर आपण असं पॅरामीटर्स टाकतोय का या तारखेला, म्हणजे तारीख कुठली, जे इलेक्शनची तारीख आहे त्यानंतर, आणि मग त्याच्यासोबत टाईम पण टाकला जाईल की या टाईमपासून चोरी स्टार्ट करायची आणि त्याच्याबरोबर टक्के टाकू शकतो की किती टक्के वोट चोरी करायचे. तर त्या असेंब्लीच्या प्रत्येक बूथमध्ये समजा 20% टाकले तर 20% वोट या 2 प्रकारे आणि त्याशिवाय 2 प्रकार अजून आहेत, त्या 2 प्रकारे चोरी होऊ शकते. तर हे बघा ही यादी आहे, अशी यादी तयार होते आणि त्यानंतर मग समजा यादीच्या सोबत असा कमांड देऊ शकतो का जो A आणि C वोटर आहे त्याचा वोट चोरी करून Bला द्या आणि 20% चोरी करा आणि तारीख 25 असं आम्ही ठेवली आहे, 25/11 आणि चोरीचा टायमिंग काय 9 वाजता सकाळीपासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत. तर या प्रकारे जर आपण कमांड टाकतोय तर सगळे मॉक पोल बायपास होतील. म्हणजे इलेक्शनचा अगोदर जेवढे मॉक पोल घेतले जातात त्याशिवाय इलेक्शनचं चालू झाल्याचं अगोदर 5 वोट टाकले जातात ते सगळं बायपास होईल आणि आरामात जे आहे ते इलेक्शनच्या वेळीच, जेव्हा इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या दिवशी ती चोरी फक्त होऊ शकते. नक्कीच आपण पाहिलं तर विविध प्रकार आहेत जे EVM मशीनमध्ये ज्या प्रोग्रामिंग आहेत त्याचे फंक्शन्स टाकून त्याला कमांड देऊन ह्या EVM मशीन आहेत त्या देखील हॅक करू शकतो आणि त्या माध्यमातून जे मतदान आहे ते या ठिकाणून फिरवून घेतलं जाऊ शकतं. हे संपूर्ण प्रात्यक्षिक आहे ते आज रंगशारदा येथील राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जर हे EVM मशीन पाहिले तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच EVM मशीनचा वापर करून पुन्हा निवडणूक होणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. परंतु या संदर्भात राज ठाकरेंनी देखील दाखवलं आहे की सांगितलं की ह्या मशीन जर वापरात येत असतील तर अशा पद्धतीचा संपूर्णपणे घोळ आहे तो निवडणूक आयोग करत आहे आणि यामधून सत्ताधाऱ्यांना मदत होते असा देखील आरोप या व्यासपीठावरून करण्यात आला. त्यामुळे ह्या प्रात्यक्षिकानंतर येणाऱ्या काळामध्ये नागरिकांमध्ये काय एक फरक पडतोय किंवा मग त्यांच्यामध्ये काय एक फोकस पडतोय ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.